नमस्कार. तर मित्रांनो, आज असा टॉपिक वरती बोलतोय मी, जो हॉट टॉपिक आहे. म्हणजे तो टॉपिक म्हणजे साडेसाती. साडेसाती म्हणलं की सगळ्यांच्या अंगावरती काटा येतो. पण शास्त्रामध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की साडेसाती ही माणसानं शिकवून जाते. हे अगदीच तितकंच खरं आहे. पण साडेसाती म्हणजे सगळ्यांनी एक बाऊ करून ठेवलंय की साडेसाती म्हणजे सगळं वाईटच होणार आहे. असं काहीही नसतं. साडेसातीमध्ये 3 टप्पे असतात. पहिली अडीचकी, दुसरी अडीचकी आणि तिसरी अडीचकी. तर कुंडली आपल्याला सांगते की पहिली अडीचकी कशी जाणार आहे, दुसरी अडीचकी कशी जाणार आहे आणि तिसरी अडीचकी कशी जाणार आहे. याचं हे कॅल्क्युलेशन आहे. पण लोकांनी काय केले की साडेसाती म्हणजे 7.5 वर्ष त्रासच होणार आहे. पण काही कुंडल्या अशा आहेत की साडेसातीमध्ये लोकांची लग्न झालेली आहेत, लोकांचे नवीन नवीन बिझनेस चालू झालेले आहेत, लोकांचे भाग्योदय झालेले आहेत. मग साडेसाती वाईट कशी ठरवता तुम्ही लोक? मग हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर साडेसाती मधल्या कुठल्या टप्प्यामध्ये आपलं आयुष्य कसं असेल, कारण एक टप्पा हा 2.5 वर्षाचा असतो. असे 3 टप्प्यांचे मिळून 7.5 वर्ष होतात. तर लोकांच्या बोलण्यामध्ये येऊ नका. हेच मला सांगणं आहे की साडेसातीला जे लोकांनी बाव करून घाबरवलेलं आहे त्याच्यामध्ये पडू नका. तुम्ही चांगल्या ज्योतिषाकडे जा आणि त्यांना विचारा की माझी साडेसाती कशी जाणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, या टप्प्यांमध्ये माझं आयुष्य हे 7.5 वर्षांचं कसं असणार आहे. कारण ही कुंडली सगळं सांगत असते. मला एवढंच तुम्हा लोकांना सांगायचं की जागरूक राहा. म्हणजे साडेसातीपासून घाबरायची जरूरत नाहीये. कारण साडेसाती ही आपल्यासाठीच असते आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कमीत कमी 2 ते 3 साडेसाती येतातच. तर माझं असं सांगणं आहे की साडेसातीला घाबरू नका, सामोरे जा. श्री स्वामी समर्थ. बंबाम भोले.